त्यांनी मात्र टिकून राहावं त्याच्याकरता मात्र नैवेद्य देत जा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाप एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर त्याची किती उठाठेव करावं लागते. पाहुणा आपल्या घरी आल्यावर किती उठाठेव करावं लागते हे काही सांगायची गरज नाही. पाहुण्याला पहिलं पाणी, बसायला चहा, नाश्ता, जेवण, मुकामाला एखादी गोधडी वाढवा. आज लय थंडी होती. आपण गारठलं तर चालेल पण पाहुणं गारठाय नको. सकाळी उठल्या उठल्या डबे आपल्यालाच भरून द्यावं लागतं. आंघोळीचं पाणी, टावेलही आपल्याला द्यावं लागतं. पुन्हा मंजनही आपल्याला द्यावं लागतं. आणि तुम्ही जाय त्याला नुसतं मंजन दिलं नाही किंवा असं काही डबं भरून दिलं नाही ना, तुमच्या सोयरे जमत आले ते म्हणजे जे ते माणसं आहे म्हणजे झालं बा. त्याला काय कमी पडलं हे नाही सांगणार पण म्हणजे जे आले ते माणसं आहे झालं बा. दुसरे पाहुणे म्हणजे खरोखर माणसंच नसत ते. परंतु एक हिशोबाने सांगू, पाहुण्याला काही कमी पडू द्या. पाहुणा राग भरून गेल्यानंतर ना पाहुणा पुन्हा येणार. पाहुणा पुन्हा येणार. केव्हा येणार? आंब्या रसाचे दिवस आले मग तुम्ही सांगायचं त्यांना का आता आंब्या रस उपास करू तुम्हीच, उपास करू तुम्हीच. आता त्यांना माहिती आहे तिथं मात्र उपास करूचाच विचार केला जातो. उपास करू जेवला तर मागचा कार्यक्रम होतो, नाही तर उपास करू जर नाही जेवला तर मागचा कार्यक्रम होत नाही. आणि उपास करूला कधी वटकन लावा लागतो. उपास करूला वटकन पण लावा लागतं. म्हणून मात्र पाहुणा त्यावेळेला येईल पण देवाची शक्ती जर एकदा निघून गेली घरातून ना, देवाची शक्ती पुन्हा येणार नाही. म्हणून देवाची शक्ती आपल्या घरातून मात्र जाऊ नये. आणि आपण मात्र रात्रीच्या वेळेस जसं विश्रांतीला घरी येतो दिवसभर फिरून, सकाळी बाहेर जाताना आपल्या घरातल्या दिवसांनी हात जोडून जातो, देवा आजच्या कार्यात भरभरून यश मिळू दे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्नही मिळू दे. शेतामध्ये असेल कुठे असेल आणि 2 रुपये हातात येऊ दे. या पद्धतीने देवाला सांगून जातो आपण. तर देवाला सांगून गेलं पण देव तर पाहिजे का नाही त्याला. बऱ्याच जणांना कान आहे बा, कान आहे बऱ्याच जणांना, आहे का नाही. पण कान आहे पण ऐकू येण्याची शक्तीच नाही. मग जर समजा कान असूनही जर समजा ऐकू येत नाही तर तुम्ही काय म्हणणार, याला कान तर आहे तरी ऐकत नाही. हा कान आहे ना पण ऐकण्याची शक्ती. देव आहे भो घरामध्ये पण देवाची शक्ती नाही ना. मग तुम्ही कितीही सांगितलं, जसं कान आहे पण ऐकण्याची शक्ती नाही, कितीही सांगितलं तरी त्याला ऐकू येत नाही, तसं देव आहे पण देवाची शक्ती जर नसेल तर किती सांगितलं तरी देव ऐकणार नाही. देव दिसायला दिसतील पण देवाची शक्ती दिसत नाही. कान दिसायला दिसतील पण कानाची शक्ती दिसत नाही. तशाच पद्धतीनं देवाची शक्ती मात्र टिकून ठेवण्याकरता तुम्हाला सगळ्यांना मात्र नैवेद्य देवाचा देवा लागेल. नैवेद्य देवा लागेल. आता नैवेद्य द्यायचा तर नैवेद्य कसा द्यायचा. आता किती जण नैवेद्य देते हात वर करा बरं. नैवेद्य देते सणाला नाही बघ का, सणाला नाही, दररोज दररोज दिली मुंग्या होत असेल ना, काय काय मुंग्या होत्या म्हणून नैवेद्य देत नाही. पण सणाला नैवेद्य सणाला कोणी देतं कारण की सण त्याच्याच कृपेमुळे मिळतो. खा सणाला नैवेद्य द्यायचं, दुसऱ्या सणापर्यंत देवाला झोपून घ्यायचं. तो बी कोरडा मोरडा खायचा बिना पुरणाचा. होळीच्या दिवशी कार्यक्रम होता आमचा, एका गावात गेलो. आता हे आमचं ह्या अनुष्ठानानंतर दुसरं अनुष्ठान आता शिंगव्याला होळीच्याच निमित्ताने. त्या होळीच्या निमित्ताने अनुष्ठानाची मिरवणूक राहत असते. मग त्या मिरवणुकीला मंदिरात दर्शनाला गेलो, तिथं पाहिली नैवेद्य ठेवले तो होळीचे. आमच्याबरोबर होते 2-4 जण. त्यांना म्हणलं तुम्ही थोडंसं बाहेर जा, देवाला 2 गोष्टी सांगतो म्हणलं. सगळ्याला बाहेर काढून दिलं. आणि देवाला काय सांगायचं काहीच नाही. आम्हाला नैवेद्य पाहिजे होता फोडून. तो असा फोडून पाहिला त्याच्यात पुरण नाही बा, एवढं सुद्धा नाही ना नैवेद्याला. नाही पुरण नैवेद्याला म्हणजे एवढं नैवेद्याला एवढं लागतं का नाही, नैवेद्याला सुद्धा पुरण नाही. मग देवाला पुरण चालत नाही म्हणावा का काय. आपल्याला पुरणाची पोळी, आपल्याला मोठा मांडा, देवाला ती एवढी चांकी, त्याच्यातही पुरण नाही. आणि आपला नैवेद्य कसा असतं माहिती सणाचा, ती कवडी मोडी चांकी बनवायची. कवडी मोडी म्हणजे बिना पुरणाची चांकी बनवायची. एक कुरडाईचा माकुडा, एक भाज्याचा तुकडा, पडी बुडवायची ती. ती अशी काणी केली तर मग जास्त पडेल ना.
होते टेकवायचे असे. झाला नैवेद्य. हा आता नैवेद्य झाला, मग आता हातावर पाणी घेऊन शिवार्पण कृष्णार्पण नैवेद्याला अर्पण करावं लागेल ना देवाला. हां तुम्ही हातावर पाणी घेतलं का ते नैवेद्याला अर्पण करताना म्हणते देव काय खातो काय? आता देव काला खाईन? हातावर पाणी घेऊन पाणी फिरवताना शिवार्पण कृष्णार्पण असं म्हणा लागतं, आणि तुम्ही हातावरती पाणी घेतलं म्हणजे देव काय खातो काय? पाहुणा घरी आले हो विचारते का पाहुण्याला तुम्हाला जेवायचं का? तेव्हाच भूक लागली तुम्हाला? पाहुणा का आलं म्हणून हा भूक लागली म्हणून असं जेवायचं म्हणून. तुम्ही म्हणा हात धुवा हात, हे ताट वाढून आणलं बसा, पाहुणा पोटभर जेवण. तसा देवाला नैवेद्य ठेवताना सुद्धा कशा पद्धतीनं ठेवावं का जेणेकरून मात्र देव संतुष्ट झाला पाहिजे. हे सगळं मात्र त्याच्याच कृपा आशीर्वादानं चालू आहे. आणि आपल्याला सुंदर शरीर मिळालं त्यानेच दिलं, ते त्यानेच दिलं आहे का नाही? का कुठे काही कंपनी बिंपनी एखादी आहे का? टाटाची कंपनी, टाटानं काढली टाटा यस, टाटानं भरपूर गाड्या काढल्या, पण असं मॉडेल नाही काढलं बा. हे मॉडेल मात्र त्याच्याच कंपनी तयार होईल बा. म्हणून मात्र या पद्धतीनं त्याला धन्यवाद द्या. त्याने दिलेला नैवेद्य कमीत कमी त्याला वेळेवर तरी देत जा, सकाळ आणि संध्याकाळ. एक दुसरी गोष्ट मात्र तुम्ही रात्रंदिवस मात्र तळमळ करते. कशा करता करते? सुख शांतीसाठी. पण आतापर्यंत सुख शांती पाहायला मिळाली की तुम्हाला? सुख शांती पाहायला मिळाली तुम्हाला? सुख शांतीचा अर्थच कळाला नाही तुम्हाला. सुख शांतीचा अर्थच कळाला नाही. मग सुख शांतीचा अर्थ म्हणजे खाणं म्हणजे सुख शांती नाही. ज्याला बिना गोळ्या घ्यायची झोप येते ना त्याच्या घरात सुख शांती. आता बिना गोळ्या घ्यायची झोप कोणाला येते? जे तुम्हाला माहिती, ज्याच्याकडे गाडी त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे गाडी नाही त्याला बिना गोळ्या घ्यायची झोप येत नाही, ज्याच्यावर कर्ज आहे त्याला झोप येत नाही, ज्याच्यावर कर्जच नाही त्यालाही झोप येत नाही बिना गोळ्या घ्यायची, ज्याच्याकडे घर आहे त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे घर नाही त्यालाही झोप येत नाही बिना गोळ्या घ्यायची. जो खातो त्याला झोप येत नाही, जो पितो तो त्याला मुळीच झोप येत नाही बा. ते रात्रभर बडबड करते. मग सुख शांती म्हणजे काय? का तुमच्या घरात आणि बाहेर एकमतिक विचार मार्गाबद्दल प्रेम जिव्हाळा. तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा. तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश, आणि तुमच्या घरात कोणालाच कुठल्या प्रकारचा आजार नाही, याला म्हणते सुख शांती. आता यशही बाजारात मिळत नाही, आरोग्य बाजारात मिळतं, पण ते बी टिकाऊ नाही. डोक्याची गोळी, पोटाची गोळी, पाठीची गोळी, मणक्याची गोळी, डायबिटीसची गोळी हे बाजारात मिळतं ना, पण टिकाऊ नाही ना. म्हणून अशा पद्धतीनं हे आरोग्य बाजारात मिळत नाही, आणि शांती तर बाजारात मिळतच नाही. बऱ्याच जणांनी शांत्या केल्या पण शांती काही घरात आली नाही. शांती डोक्यातलीच निघून गेली फक्त. म्हणून मात्र ह्या गोष्टी तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकला, आपलं आपल्याजवळ, आपलं आपल्याजवळ. म्हणून तर मात्र आज आता जे राजू दादा त्यांना आपण सगळे बाप्पू म्हणतो, त्यांनी जे नियोजन केलं, हा जो खर्च केला, आता काही बँकेत ठेवायला जागा नव्हती काय? बँकेत ठेवायला जागा नव्हती काय? काहीला ठेवायला जागा नसते का? मग असा खर्च करावा लागतो. असं नाही का हो? पूर्वीचा जो काळ होता ना, पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ लई बदलला. पूर्वीचा काळ बदलला, आत्ताचा काळ बदलला. पूर्वीचा म्हणजे काळ म्हणजे फक्त आचार विचार बदलली, नाही तर पूर्वीचा दिवस पूर्वीकडून उगत होता आणि पश्चिमेकच मावळत होतं. आजही तसंच होतं. ते पूर्वीचे लोक मात्र भाकरच खात होते, जेवणच करत होते, आजही तेच करते. पूर्वीचे लोक झोपा घेत होते, आजही झोपाच घेते. अशा पद्धतीनं फक्त काय बदललं, पूर्वीच्या काळी जर समजा एखाद्याचं तोंड पाहिलं ना तुमच्या कामात यश येत होतं, एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमच्या कामात यश येत होतं. आणि आता मात्र जर समजा एखाद्याचं तोंड पाहिलं, पूर्वीच्या काळी काय होतं, एखाद्याचं तोंड पाहिलं तर यश येत होतं. पण आताही मात्र तसं आहे, पण आता अपयश आल्यानंतर आपण म्हणतो कोणाच तरी तोंड पाहिलं बरं का म्हणून अपयश आलं, आणि यश आलं तर म्हणतो माझ्यामुळंच आलं, नाही ते होतच नव्हतं. ते या गोष्टी तुम्ही चांगले शिकले, या गोष्टी चांगले शिकले का नाही? निवडणुकीच्या गडबडीमध्ये, निवडणुकीच्या गडबडीमध्ये अहो मी प्रचार केला म्हणून आलो, आणि मी दिले म्हणून आलो ना, बस माझ्यामुळे झालं, ते होतच नव्हतं. ते या गोष्टी शिकले का नाही तुम्ही? चालू उदाहरण हे लावी. हां
म्हणून मात्र अशा पद्धतीनं पण पूर्वीच्या काळी मात्र चांगलं जर झालं ना त्या परमेश्वराची इच्छा होती म्हणून चांगलं झालं, आणि आता चांगलं झालं तर माझ्यामुळं झालं, हे तर होतच नव्हतं. पूर्वीच्या काळी देवाकडे जाताना गाडी पंक्चर जर झाली ना, मी म्हणत होतो माझ्या नशिबात नव्हतं त्या परमेश्वराचं दर्शन, आणि आता जर देवाकडे जाताना गाडी पंक्चर झाली ना तर म्हणतो त्यानंच गाडी पंक्चर केली, कोणा देव, तू ज्या देवाकडे चालू त्या देवाला. आता देव काय बांध भाऊ याचा, इथं बदल झाला बा. पूर्वीच्या काळी शेतात कामाला जायची गरज नव्हती हो, शेतात कामाला जायची गरज नव्हती पूर्वीच्या काळी. आता हेडटोन पुसायचं रुमाल बिमाल नव्हता, हे 2-2, 3-3 ताली डबे नाही का स्टीलचे, ते तालाचे डबे नव्हते. पूर्वी काय होतं, रुमाल राहायचा. रुमाल कोणता राहायचा माहिती आहे का, कपडा फाटला जिकडून चांगला निघन तिकडून चौकनी फाडून घ्यायचा, झाला रुमाल. त्याच्यामध्ये बाजरीच्या भाकरी, लोणचं आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा ठेवायचा, भाकर बांधून मात्र शेतामध्ये 50 विळे आणि भाकरीचं पेंट नेऊन ठेवायचं. रात्रीच्या वेळी देवाचे दूत यायचे, सोंगून जायचे, भाकर खाऊन फडकं सांभाळून ठेवायची, भाकर खाऊन फडकं सांभाळून ठेवायचे, काम करून तुमचे 50 विळे सांभाळून ठेवायचे. आणि आता पहा बरं तुम्ही, तुमचे 15 विळे जर गेले ना ते म्हणतं 12 सापडले, 3 गेले बा कुठेतरी, मग त्याला पाय फुटले म्हणावं काय, सत्यच राहिलं नाही, सत्यच राहिलं नाही. देवाने सांगितलं नेहमी तू सत्याच्या मार्गाने चाल, मी तुझ्या पाठीशी. आणि आजची गोष्ट जी आहे, आजची गोष्ट आहे, आता पूर्वीच्या काळी लोक एक उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तुमच्याला. एका गावात एक साधू महाराज आला. आता साधू महाराज आला तर त्या साधू महाराजांनी तर एक 3 मुद्दे सांगितले. तुम्ही आमच्या समोर जे बसले ना प्रत्येकाची काही ना काही समस्या आहे, एखादे का यश आहे, एखादे का आरोग्य आहे, एखादे का शांती आहे, मग अशा पद्धतीने म्हणून मात्र आम्ही एकत्र येतो. आता त्या साधू महाराजांनी सांगितलं काय खर्च करायची गरज नाही हो, एक तुझं आहे तुझं पाशीपरी, तू जागा चुकलाची खर्च करायचीच गरज नाही. शांत्या करू नका, घर बदलू नका, गाव बदलू नका, तालुका बदलू नका, जिल्हा बदलू नका, राष्ट्रही बदलू नका, हे तुम्हाला रात्री सांगितलं आम्ही. त्याच पद्धतीनं मात्र त्याने सांगितलं फक्त सावलीत जायचं, सावलीत यायचं, गोड गोड करून खायचं आणि मऊ करून झोपायचं, बस अशा पद्धतीनं सांगितलं. हरिओम बोला एकदा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बस अशा पद्धतीनं 3 गोष्टी सांगितल्या. सावलीत जायचं, सावलीत यायचं, गोड गोड करून खायचं आणि मऊ करून झोपायचं. आता तिथं मात्र प्रतिष्ठित व्यक्ती होते ते मला चायला सोपा उपाय हात, सावलीत जायचं, सावलीत यायचं, गोड गोड करून खायचं, मऊ करून झोपायचं. मग त्यांनी काय केलं, घरापासून तर घरी गेल्यानंतर ना घरापासून तर शेतापर्यंत मंडप टाकला हो, खाली पायगाड्या टाकल्या. पायगाड्या म्हणजे असंच टाकलं बा, खडे ऋतू नाही म्हणून. जे ऑफिसला जात होते त्यांनी घरापासून ऑफिसपर्यंत मंडप टाकला, आणि जे मात्र दुकानावर जात होते व्यावसायिक जीवनात त्यांनी मात्र घरापासून तर दुकानपर्यंत मंडप टाकला, खाली पायगाड्या टाकल्या. आता पहिला प्रश्न संपला, सावलीत जायचं, सावलीत यायचं. दुसरा प्रश्न गोड गोड करून खायचं. आणि असे मात्र आश्चर्य ठेवला व असे पदार्थ कधी बाजारात हॉटेलमध्ये कुठंच मिळणार नाही, असे पदार्थ गोड गोड बनवून खायचे ते आश्चर्य. आता तुम्ही विचार करा, दिवाळी असते गोडधोड, दिवाळी असते गोडधोड. तुम्ही जर म्हणले कायमची दिवाळी करायची तर तुमचं दिवाळं निघून जाईल बाबा, दिवाळं निघून जाईल. कायमची दिवाळी खायची म्हणले, दिवाळी फक्त 4-5 दिवस राहते बा. आणि तुम्ही मात्र ते गोडधोड खाऊन दिवाळी करते ना, म्हणून तुमचं दिवाळं नाही तर दिवाळा होतो. खरोखर दिवाळी म्हणजे काय, तुमच्या जन्म देणारे आई वडिलांचा जेव्हा आनंद होईल ना त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही. करोनाने जशी दिवाळी आणली होती ना तशी आयुष्यात कधी दिवाळी आणणार नाही. आणि एखादा आजार आला का तेव्हा दिवाळी येईल. दरवर्षीची दिवाळी जाऊ दे ती, पण करोनाने जशी दिवाळी आणली ना तशी दिवाळी कधीच येणार नाही. ते म्हणायचे करोनाचं वाटोळं केलं तुम्ही म्हणते दिवाळी आणली. ऐकून घ्या मात्र, हे ब्रह्मवाक्य आहे. ह्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही मात्र काही आमच्या मनाचं नाही जोडत आहे. लक्षपूर्वक आहे का, तुमचे सुद्धा मुलं आहे, तुमचे सुद्धा नातू आहे, तुटकी चप्पल पायात वापरते, पण मुलांना शाळेत घालण्याकरता मात्र चांगले बूट चप्पल घेऊन देतात. फाटके कपडे तुम्ही अंगावरती वापरणार, पण मुलांना शाळेचा ड्रेस चांगला घेऊन देणार. घरी शेळ्या भाकरीचा भुगा करून खाणार, पण मुलांना चांगला डबा बनवून देणार शाळेमध्ये. तर यामध्ये मुलांचं शिक्षण करून मुलांना न्यायाधीश, वकील मात्र डॉक्टर बनवणार, आणि मुलगा मात्र ड्युटीवरती तिकडे जाणार. आणि गेलं ड्युटीवरती तिकडे, तिकडे बाटल्या खिशाला लावून फिरायला लागलं ते.
आई बापाच्या तोंडात दात राहिले नाही पाहिजे रे. पाण्यात भाकरी भिजून मात्र खायचे ते, तोंडात दात नाही राहिले. ज्याला दात नाही ना त्याला दाताची किंमत विचारा. म्हणून मात्र पाण्यात भाकरी भिजून खायचे. पण करुणाला दया आली हो. हे पाहत नव्हते नाही बाबाकडे. तरुणाला दया आली, लॉकडाऊन लागून दिले हाकलून घरी सगळे. आले तर ते आता बाटली घेतली होती, गोडधोड खावं लागत, फुटाने बिटाने चांगलं चांगलं थोडस. तेव्हा पचन होती ती, नाही तर अवकाळा करीत ती. मग मात्र आले, लॉकडाऊन लागून गेलं, महिन्याचा किराणा लागला. करुणा असं काही शिकून गेला तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नसन. ते करुणा हा देवाने पाठवलेला दूत होता. आणि याच्या पुढे पण मात्र महारोग येणारे अजून. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो ही वाक्य तुम्ही तुमच्या घराच्या छताला लिहून ठेवा, सिलिंगला. जेव्हा तुम्ही मात्र आजारी पडणार, रोग येणार, त्या टायमाला असं वर आशात तुम्ही तो आमची आठवण येईल तुम्हाला. म्हणून मात्र त्या टायमाला त्यांना आकलून दिला ना. 1 महिन्याचा किराणा भरून आणला. 1 महिन्याचा किराणा. 1 महिनाभर लॉकडाऊन लागून गेलं, दुकानं बंदच. त्या टायमाला माणसाला भूक लागली ना, अहो शिळी भाकर आणि शिळी भाजी मात्र घराच्या समोर आलेला भिकाऱ्याला भूक लागलेली होती, त्याला सुद्धा देत नव्हती हो. तेव्हा ते पुढे चला ओतून द्यायचे ते. परंतु करुणाने भूक कळवली. बरं भूक कळवली करुणाने, भूक कळवली. महिन्याचा किराणा भरून आणला. लहान मुलं उपाशी झोपत नव्हती, त्यांना पोटभर जीव घालायचं ना. आपण भातावर झोपलो, उपाशी भातावर झोपलो का नाही आपण. दुकानं खोलले नाही तर 1 महिन्याचा किराणा 2-2 महिने पुरावा लागला. हे कोणी शिकवलं? करुणाने शिकवलं. हा अहो तुम्ही आबाढाबा लग्न खर्च करायचे काय त्याच्यामध्ये. पण मात्र एखाद्याच्या 1-1.5 एकर मात्र त्याच्या पोटापुरतं आहे. पोटापुरतं 1-1.5 एकर आहे. तर म्हणतात शेजारचे पाहुणे पाहायला आले, ते म्हणतात त्याच्यासारखं करा. अहो 1-1.5 एकर होतं, त्यानं बिचारानं गाण ठेवलं. काही व्याजानं पैसे काढले, पैसे फिटानं तर गाड्याला दुर्लभ फाशी घेऊन गेला ना तो. पण करुणाने हे शिकवलं लॉकडाऊन मध्ये, शॉर्टकट मध्ये. तुम्हाला लाज वाटत असेल ना, करून पहा. पोलिस मात्र सगळ्याला ठोकायचे नेबार धरून. मग बाकीच्या फजितीच. मग कोणी शिकवलंय? करुणाने शिकवलंय का नाही? फाशी घेणारे वाचले आणि गरीबाची बाजू घेतली. बरं करुणाने देवाचा दूत होता. दुसरी गोष्ट, एक तुम्हाला आजही वाटतं तर माझं परिवार माझा आहे, परिवार माझा कोणी नाही कोणाचं. बरं पण हीच गोष्ट करुणाने शिकवली. जेव्हा मात्र मी काम करत होतो, 10 माणसं माझ्या पाठीमाग पोट भरत होते ना, त्या टायमाला मला अण्णा, मामा, काका, दादा म्हणत होते. पण जेव्हा मला करुणा लागला ना, त्या टायमाला घरातलेच नाना, काका, बादा म्हणणारे कुत्र्यासारखे भाकर फेकून द्यायचे. तेव्हा कळलं तेव्हा माझं कोणीच नाही. तेव्हा कळलं. दुसरी गोष्ट एक, त्यानंतर मात्र तुटकी चप्पल पायात वापरली, फाटके कपडे अंगात वापरले, शेळ्या भाकरीचा भुगा करून खाला, 1 एकर पाया जोडला आणि 5 मजली बिल्डिंग बांधली. बरं पण जेव्हा करुणा लागला ना, त्या टायमाला घरातली माणसं म्हणलेली याचे कपडे ते राहू द्यावा, कपडे आणि भांडे मात्र घराच्या बाहेर काढून दिले. त्याने घराकडे पाहता पाहता देवाला हात जोडले. देवा आता तुझ्याशी माझं कोणी. हे कोणीचा भरपूर काही मात्र करुणा शिकून गेला. तुम्ही आज जरा संसार या जीवनामध्ये जे काही करतायत ते मात्र आपल्या मुलाबाळांसाठी करतायत. पण याच्यामध्ये लहान लहान मुलांनी शिक्षण करावं आणि शिक्षण करून चांगल्या नोकरीला लागावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. तो मुलगा असेल, नाही तर नातू असेल किंवा पंतू असेल. परंतु मुलं शाळेत जात नव्हते. करुणाने लॉकडाऊन लावून आणि शाळा बंद करून टाकल्या. आमच्या खेड्यातले मुलं काय करायचे, पावडं घेऊ जाय पारी मारायला, हे ढोरं सोड, या शाळा सोड, असं करता करता ते म्हटलं बा या उन्हापेक्षा ती सावली बरी होती. ते मग ते दरवाजा ठोकायचं, ते म्हणायचं आता शाळा का उघडन बा. जेव्हा करोनाचं लॉकडाऊन खोललं आणि शाळा उघडली ना, आता तुम्हाला म्हणायची सुद्धा गरज नाही का शाळेत जा म्हणून. ते कधी शिकवलं ते करुणा. म्हणून मात्र अशा पद्धतीनं भरपूर काही अजून शिकून गेले. करुणा भरपूर काही शिकून गेला. फक्त योग येईल तेव्हा सांगू. फक्त आपल्याला आता शॉर्टकट मध्ये टाकायचं हे. म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्या घरातल्या देवस्थानी शक्ती टिकून राहावा आणि आपल्या घरामध्ये सुख शांती मिळावा. तर तुम्ही फक्त इथून घरी जाताना फक्त एकच घेऊन जा. आता अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. परमेश्वराने
आपल्याला सुंदर असे 2 डोळे दिले परमेश्वराने, 2 कान दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, नाकाच्या नाकपुड्या 2 दिल्या, पोट फक्त 1च दिलं. जे अवयव 2 पाहिजे ते 2 आणि जे 1 पाहिजे ते 1च दिले. का दिलं असं नो याचा हिशोबच कोणी केला नाही. 1 डोळा बिघडला तर 1 काम करीन पुढे भविष्यात, 1 हात बिघडला तर 1 काम करीन, 1 पाय बिघडला तर 1 काम करीन, बरोबर. आणि नाकाचं नाकपुडे बी दिलं, 1 बिघडले तर 1 काम करीन. आता तुम्हाला सगळ्यांना मात्र न्या ते डोळ्याने पाहिलंय तुम्ही, 2 नाकपुडे असताना मात्र ते व्हेंटिलेटर लावावं लागलं, ऑक्सिजनचं मशीन. आणि त्यानं जर 1च नाकपुडी दिली असतील मग करोना आला असतं. काय झालं असतं, 1 नाकपुडी दिली असतील 3च झाली असती करोना. तो चालता निम्या रस्त्यात पोहोचला असतं, निम्या रस्त्यातून कोणी आणलं असतं. गेला राम नाम सत्य. म्हणून आता याच्यामध्ये देवाने हे दिलं, पण देवाने फोटो कोण 2 द्यायला पाहिजे, फोटो 1च दिलं. का मग, कारण की पहिल्या गॅस टाक्या होत्या 1-1, आता 2-2, आता 3-3 आहे, बरोबर. स्वयंपाक करता करता गॅस टाकी संपली ना अर्धा स्वयंपाक राहून गेला. मग तुम्ही म्हणले का काय कुठं नाही करते, आता घ्या कच्चा पका करू. तुम्ही म्हणले रिकामी काढा बरेच जोडा पण करूनच घ्या. हां, आता जर असं म्हणलं असं फोटो जर समजा तुम्ही म्हणले असे वा लांब कुठं तरी जायचं म्हणलं, लांब कुठं तरी जायचं म्हणलं, जर त्याचं संपून गेलं मग आणखी एखादं तरी कमी काढून बरं जोडू ना. मग असे अन्नदान शाव म्हणले असं ना, तुम्ही म्हणले असं ना भाऊ पुढं चला भाऊ, नाही सर दिंडीचा मुक्काम कोणी घेतला नसतं, ते म्हणजे पुढच्या मुक्कामाला जाऊ द्या दिंडी. आता काय कारण की ते 1 भरलं असतं ते काढलं असतं, 2रं जोडलं असतं ते काढलं असतं, 3रं जोडलं असतं. लोकांनी 5-5 फोटो मागून घेतले असते, 5-5 फोटो. पण बरं झाले देवाने 1 फोट का दिला माहिती का. आज तुमच्याकडे सुद्धा हा पैसा येतो तो थांबत नाही, पैसा येतो तो थांबत नाही, कर्ज मिटत नाही. याचं कारण काय माहिती का, जेव्हापासून फोन पे आलं ना, फोन पे तेव्हापासून सगळी परेशानी झाली. एकाच्या चेहऱ्यावर नूर नाही. फोन पे आलं सगळी परेशानीच करून टाकली त्यानं. सगळा सत्यनारायण झाला हा. का अहो लक्ष्मीपूजनाला पूजन करेल लक्ष्मीचं, फक्त 2 रुपयाचा ठोकलायचे लक्ष्मीपूजनाचं त्या तिजोरीमध्ये. फोन पेवर चालला पैसा, पैशाला जर घराचा उंबरा पाहायला मिळाला, पैशाला तिजोरी पाहायला मिळाला आणि स्वयंपाक बनवणाऱ्या लक्ष्मीला जर पैसा मिळायला मिळाला तर काला लक्ष्मीला ही परेशानी झाली. देवाने फोन पे पहिलेच काढून ठेवले. ज्याच्या त्याच्या कर्माचे फळच असले तसेच देऊन टाकते. याला फोन पे म्हणते, नाही तर काय म्हणते याला. आणि आपलं बी तसंच. आता आपल्याला डोकं होतं, देवाला डोकंच नव्हतं म्हणून त्याला न माहिती होतं. असंच म्हणायला हरकत नाही ना. आपलं काही फोन पे, कधी घोडे पे, कधी गाडी पे, कधी घर पे आपण काढलं ना ते. पण तुम्हाला सांगून टाकतोय का एक गोष्ट करा का, काही ठिकाणी मात्र जर समजा तुमच्या हातात जो पैसा घेतो ना, फक्त 1.5 तास पैसा तुमचा आहे, 1.5 तास पैसा तुमचा आहे. 1.5 तासानंतर त्याच्यावरती अधिकार दुसऱ्याचा होऊन जात असतो. 1.5 तासाच्या अगोदर तुम्ही त्या परमेश्वराच्या नावाने 1 रुपया कमीनं काढा, नाही तर 1.5 तासानंतर ना गाडी बिघडेल तर फिटरचा होऊन जाईल, मोटर जळण तो रिपेअरिंगचं होऊन जाईल, तब्येत बिघडेल तो डॉक्टरचा होऊन जाईल. 1.5 तासानंतर पैशावरती अधिकार दुसऱ्याचा होऊन जात असतो. 1.5 तासाच्या अगोदर मात्र तुमची ज्या देवावरती देवी देवतेवर श्रद्धा असेल त्या देवी देवते. आणि ही गोष्ट पुन्हा सांगणार, तुम्ही घरातून बाहेर निघाले ना, बाहेर निघाले तर तुमच्या घरातल्या देवाला मात्र हात जोडून जाते. पण बाहेरून घरात येताना रिकाम्या हाती कधीच यायचं नाही, रिकाम्या हाती यायचं नाही. मग काय आणायचं बा, तुम्ही म्हणले रिकाम्या हाती येतच नाही. आम्ही बरेच जण म्हणते रिकाम्या हाती येतच नाही आम्ही. एक म्हणतात तंबाखूची पुडी घेऊन येतो, चुनीची पुडी पण आणतो, एक म्हणतं काडीची पिठी घेऊन येतो, एक म्हणतं सिगरेट आणि बिड्या घेऊन येतो, एक म्हणतं बाटली घेऊन येतो. बाटली आता ती चपटी नाही निघाली, आता मोठा खांबा निघाला तो पोरला पाहिजे ना सर. भाऊ या आणण्यापेक्षा ना तर गुल्फी चोकली हुसची काडी घेऊन या तुम्ही घरामध्ये. तेच नव्हे तर ती गुटक्याची पुडी फोडून खाते ना, ती रिकाम्या कागदाची, ती गुटक्याची कागदाची कागद ते आणलं तरी चालेल, पण वास नका घेऊ. तर तुम्ही चांगला वास येतो, तू बी लावून सुरू करायला ते घ्या ना. तंबाखूच्या पुडीचा कागद आहे ना, रात्रभर घरात ठेवा. तो घरातल्या देवस्थान दुसऱ्या दिवशीच असला तसं बाहेर टाका. एवढेच करा, एवढंच घेऊन जा इडून, बाकी दुसरं काहीच नका. आणि वर्षात मात्र अनुभव सांगा तुमच्यावाले.
वर्षात आतापर्यंत भरपूर केलं तुम्ही. कथा कीर्तन पोथी भीती सगळं 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 उलटं पालटं केलं. मसोबा बिसोबा काळोबा माळोबा शांत्या सुंत्या सगळ्या. पण हे करून पहा तुम्ही. हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकला. सूर्यनारायण असेल ना, सूर्यनारायण असताना तुम्ही घरी आली एखाद्या झाडाचं दर्शन करा. एक पान तोडून आणा, झाडाचं दर्शन करू. सूर्यनारायण मावळल्यानंतर झाडाचं पान फुल, कुठल्याच झाडाचं पान फुल तोडायचं नाही. खडा उचलून आणा. नाही सापडला अंधारामध्ये तुम्ही गुटक्याचा कागद जरी आणला तरी झाला, तरी लाभदायक फक्त करून पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं घरातल्या देवस्थानाची शक्ती टिकून राहावं त्याच्याकरता नैवेद्य द्या. हरिओम बोला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर नैवेद्य देताना पहिल्या एक भाकरीचे 4 भाग करा. नैवेद्य देताना पहिल्या एक भाकरीचे 4 भाग करा. पहिला चतकुर भाग मात्र ज्या गोमातेमध्ये 33 कोटी देवता त्या गोमातेला द्या. पहिला चतकुर भाग तुम्ही 33 कोटी देवांना जेव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. ऋषीमुनी देवी देवता ज्या गोमातेला पहिला चतकुर भाग दिला तर त्या गोमातेला मध्ये त्या गोमातेमध्ये 33 कोटी देवता आहे. 33 कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य मिळेल. दुसरा चतकुर भाग आहे ना, तुमच्या घराचं दार राखणारं कुत्र्याला द्या. कुत्र्याला कुत्र नका समजू. म्हणून दत्तगुरूंनी मात्र त्याच्यात काहीतरी देव पाहिला. दत्तगुरूंनी कुत्रेजवळ ठेवले, खंडोबा महाराजांनी कुत्रेजवळ ठेवले, बाळूमामाने कुत्रेजवळ ठेवले. कुत्र्याला टाणा टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच दिसत असतं. अंधाऱ्या रात्री तुम्ही मोठी बॅटरी लावून जरी पाहिली ना तुम्हाला दिसणार नाही मात्र, पण कुत्रे मात्र भोकत राहील. तुमची झोप मोडली ना तर याला काय दिसतं काय माहिती, तुला काय करायचं, तू झोप ना गपचूप, त्याचं काम करू दे ना त्याला जे दिसतं तुला दिसणार नाही. तू टेन्शन घेतो बाबा. ज्याच्या दारात कुत्रे तुम्ही पाहिजे एखादा सिक्युरिटी तुमचं घर राखायला असू द्या, त्याला शिळी भाकर द्या बरं, तुमच्या घराचं दार सोडून देईल बा. पण आपली जळेल पोळेल कुत्र्याला, शिळी पाकी कुत्र्याला, कोडी मोठी कुत्र्याला पाहुणे नाव ठेवतील कुत्र्याला, तरी बिचार आपलं घराचं दार सोडत नाही. तुमच्या घराच्या समोर बसायला जागा नसली ना अशा ठिकाणी बसेल का तुमच्या घराचं दार त्याला दिसल. घरामध्ये मांजर जे आहे ना ती उंदरा खायला नाही बरं, काही की उंदर खायलाच पाहिजे. मांजर खाईल म्हणते ती उंदर, भाकर नको दूध नको तिला. मांजरीला आणि कुत्र्याला टाणाटोणा करते. मांजर आतमध्ये असली तर आतलं संरक्षण करते आणि कुत्र बाहेरचं संरक्षण करत. म्हणून मात्र दुसरा चतकुर भाग मात्र कुत्र्याला टाका. आणि तिसरा चतकुर भाग आहे तुमच्या आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी खूप काय केलं. हो, आईचं जर बोललं तर मात्र काय सांगायचं, मात्र आईने बाळाला मांडीवरती घेतलं आपण लहान असताना आणि मांडीवरतीच शी केली. तरी आई जेवणाच्या ताटावरून मात्र उठली, धुवून चुनून पुन्हा त्याच ताटावर येऊन बसली. आपण झोपलो नाही तर आई झोपली नाही रात्रभर. आपण झोपलो नाही तर आई झोपली नाही. आपण जेवलो नाही तर आई सुद्धा जेवली नाही. त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं. आपण मात्र त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. किती जन्म घेतले तरी परंतु काहीतरी काही दूषक म्हणते मग आम्ही मुक्त झालो ना त्यांच्या. हरिओम हरिओम. तर घरातल्या नैवेद्याबद्दल सांगितलं. पहिल्या भाकरीचे 4 भाग करून पहिला चतकुर भाग आपल्या गोमात्याला 33 कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य मिळालं. दुसरा चतकुर भाग आपल्या कुत्र्याला द्या. आणि तिसरा चतकुर भाग आपल्या वाडवडिलांसाठी आपल्या घराच्या छतावरती ठेवा. आपण इथं सांगत होतो काचे मुलं मात्र म्हणतात मग आईवडिलांची ऋणातून मुक्त झालो मी. आईवडिलांनी माझ्या बाल्यावस्थेमध्ये माझ्या तोंडात घास घातला, मी पण म्हातारपणात त्यांच्या तोंडात घास घातला. आईवडिलांनी बाल्यावस्थेत माझं बोट धरून चालवलं, मी म्हातारपणात त्यांचं बोट धरून चालवलं. आईवडिलांनी माझं आथरून टाकून दिलं बाल्यावस्थेत, मी म्हातारपणात त्यांचं आखून टाकून दिलं. आईवडिलांनी बाल्यावस्थेत माझे कपडे घालून दिले, मी पण कपडे घालून दिले. आईवडिलांनी मला दूध पाजलं, म्हातारपणात मी पण त्यांना दूध पाजलं. आता याची सगळी बराबरी झाली बघ. पण आईने मात्र रक्ताचं पाणी करून अंगावरचं दूध पाजलं आणि आपण मात्र म्हातारपणात त्यांना कोणाचं दूध पाजलं, म्हशीचं जर्सी गायचं.
त्यामध्ये आईवडिलांनी बाल्य अवस्थेमध्ये बोट धरून चालवलं, निस्वार्थपणे चालवलं. पण म्हातारपणात आपण जे बोट धरून चालवलं ना, आईवडील सरकारी नोकरीला होती, रिटायर झाली, निमा पगार होता, पेन्शन, म्हणून बोट धरून आलं, बँकेत नेलं, पैसे काढून याच्या खिशात घेतले, आलं घरी आणून सोडलं. ते स्वार्थापोटी मात्र बोट धरून चालवलं. पण त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. पण कमीत कमी माझ्या रक्ताचं कोणीतरी आहे असं त्यांना वाटावं. त्याच्याकरता घराच्या छतावरती 3रा चतकोर भाग ठेवा. तुमच्या विहिरीमध्ये, बोरिंगमध्ये 4था चतकोर भाग मात्र चुरगळून टाका. देवाचा आदर करा, नाही तर नका करू, पण भक्ताचा आदर करा. गुरुचा आदर करा, नाही तर नका करू, पण शिष्याचा आदर करा. आणि गंगामयाचा आदर करा, नाही तर नका करू, पण गंगामाईच्या अधीन असणाऱ्या प्राण्यांचा आदर करा. आता इथे मात्र बऱ्याच जणांनी आम्हाला अनुभव सांगितले. आम्ही आज मात्र 31 मार्चला, म्हणजे 30 मार्चला 7 वर्ष होतील आमची साधना